नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे। आखाड्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटींची निधी, छोट्या संस्थानासाठी प्रति संस्थान 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायकी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिगृहीत केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत सांगितले। बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले आदी जण उपस्थित होते। बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू महंतांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की साधू महंतांनी जे चांगले काम होत आहे त्याचे कौतुक केले, तसेच जे काम अधिक गतीने आणि परिणामकारक व्हायला पाहिजे त्यासाठी सूचना केल्या। साधू महंतांच्या बैठकीतील सविस्तर चर्चेने कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी निश्चितच मदत होणार आहे। कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी बृहत नियोजन करण्यात आले। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली। आम्ही आत्तापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं। काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली। एक अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा कुंभ झाला पाहिजे आणि जे काही भाविक येतील, जे काही साधू संत महंत येतील, या सगळ्यांची चांगल्यात चांगली सोय झाली पाहिजे या दृष्टीनं एक अतिशय चांगला अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तयार केला आहे आणि त्यामध्ये साधू महंतांचं देखील एक मोठं सहकार्य आम्हाला मिळत आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।